पेन येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। दिनांक 17 जून 2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका पेनचे अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आध्यात्मिक व उच्च माध्यमिक उत्तीर्ण तसेच क्रीडा क्षेत्रात यश प्राप्त गुणवंताचा गुणगौरव सोहळा महात्मा गांधी सभागृह पेन येथे संपन्न झाला। प्रमुख पाहुणे संस्थेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विजय गायकवाड, आदरणीय प्राचार्य एम.एन. पाटील, प्राध्यापक आदरणीय एल.एन. कुमारे, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संतोष ठाकूर, केंद्रीय पदाधिकारी आदरणीय संपदा चव्हाण, रमाताई गांगुर्डे, महिला अध्यक्षा माननीय उषाताई कांबळे उपस्थित होते। प्रथम गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पेन तालुका अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा सोनवणे यांनी तालुक्याच्या वतीने पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ व संस्थेचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले। तर कार्यालयीन सचिव मंगेश कांबळे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या कामाचा आढावा मांडला। यावेळी ज्युनियर राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून देणारी सुवर्ण कन्याकुमारी रागिनी कृष्णा सोनावणे वाशी हिला पाहुण्यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर माध्यमिक परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। तर चैत्यभूमी दादर येथे केस मुंडन करून 10 दिवस काशाय वस्त्र परिधान करून धम्मदीक्षा घेऊन नवा इतिहास घडवला त्या रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला श्रमानेर बौद्धाचार्य आदरणीय रमाताई गांगुर्डे, आदरणीय संपदाताई चव्हाण, आदरणीय त्रिशिलाताई सावळे, आदरणीय कविताताई वाघमारे, आदरणीय शोभाताई कांबळे, आदरणीय नंदाताई गायकवाड, आदरणीय सुरेखाताई शोभाकर, आदरणीय जयश्रीताई गरड यांचा पेन तालुक्याच्या व्यापक नेतृत्व अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनवणे यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष आदरणीय विजय गायकवाड, आदरणीय प्राचार्य एम.एन. पाटील, प्राध्यापक एल.एम. कुमारे, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केले। शेवटी सरांतई घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले। साहेब, आजचा कार्यक्रम जो तुम्ही घेतलात त्या कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे तुम्ही कार्यक्रम घेत आहे, त्या कार्यक्रमाच्याबद्दल थोडं काय सांगाल तुम्ही? जय भीम। मी चंद्रकांत सोनवणे, पेन तालुका भारतीय बौद्ध संस्था एक जबाबदार पदाधिकारी म्हणून काम करतो आहे। माझी संकल्पना अशी आहे की हे जे बौद्ध धर्माचे विचार आहेत, जे संस्कार आहेत, ते तळागाळापर्यंत पोचावं। जरी हे आम्ही करत असलो तरी येणाऱ्या पिढी जर नवीन घडवायची असेल तर त्यांना प्रोत्साहन देणं तेवढीसुद्धा आमची जबाबदारी आहे। आणि म्हणून प्रतिवर्षी आम्ही एक नियोजन केलेलं आहे की 10वी 12वी उत्तीर्ण झालेली जी मुलं आहेत, गुणवत्ता यादीमधील जी मुलं आहेत, त्यांना आपण सन्मानित केलं पाहिजे, त्यांना कुठेतरी ऊर्जा निर्माण केली पाहिजे। आणि ती ऊर्जा अशासाठी आम्ही करतो आहे की त्या घरामधले त्यांचे बाकीचे विद्यार्थी मुलं आहेत, त्यांची भावंड आहेत, त्यांना नवीन प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या काहीतरी विचार निर्माण व्हावेत। आणि येणाऱ्या काळामध्ये जे आम्ही स्वप्न पाहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, शिका आणि पुढे चला। म्हणजे आमच्याकडे म्हटलं जातं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आता संघर्ष फार वेगळी गोष्ट झालेली आहे, परंतु शिकणं फार महत्त्वाचं आहे। आणि ह्या आताच्या 21व्या शतकामध्ये जो शासनकर्ते जमातीसाठी प्रयत्न करेल, जो शिक्षणाकडे जास्त महत्त्व देईल, त्याला पुढे जाण्याची संधी आहे। आणि म्हणून माझ्या शहरापासून खेड्यागावातल्या सगळ्या मुलांना याची ऊर्जा निर्माण होईल, त्यांना प्रेरणा मिळावी। आणि म्हणून करता या भारतीय बौद्ध समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न करत असतो। माझी एकच विनंती आहे, माझ्या प्रत्येक पालकांना माझं एकच सांगणं आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ ना केवळ त्यांना पुढे प्रेरणा मिळावी म्हणून करता असतो। ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं माझ्याकडे पोचली त्या लोकांचा तर मी सन्मान केलेला आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच विद्यार्थ्यांचे सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला मिळावं आणि त्याचं आम्हाला सहकार्य त्यांच्या आईवडिलांकडून मिळावं, त्यांच्या पालकांकडून मिळावं। आणि खऱ्या अर्थाने एक मोठ्या प्रमाणामध्ये समाज परिवर्तन घडण्यासाठी ही युवा पिढी आपल्या जगासमोर यावी। आणि खऱ्या अर्थाने जेव्हा ही पिढी निर्माण होईल, ही पिढी जेव्हा घडेल, तर येणाऱ्या काळामध्ये आमची शासनकर्ते जमात तयार होण्यासाठी वेळ लागणार नाही, हे स्वप्न मनामध्ये ठेवून आम्ही हे काम करत असतो। आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलं की अनेक विद्यार्थ्यांचा सन्मान करत असताना काही लोकांच्या पालकांना डोळ्यातून अश्रू वाहत होते की कुठेतरी माझ्या मुलाचं, कुठेतरी माझ्या मुलीचं या ठिकाणी सन्मान होतोय आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत। हे जे समाधानाची गोष्ट आहे, ही समाधानाची गोष्ट आम्ही या संस्थेच्या माध्यमातून
तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचू शकलो, यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतोय. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्या लोकांनी आणि पत्रकार बंधूंनीसुद्धा आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं आहे. वारंवार आमच्या विद्यार्थ्यांना कुठे ना कुठेतरी न्याय देण्याचं काम केलं आहे. हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही याही पुढे अशाच काम करत राहू अशी या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथे थांबतोय. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.